गडचिरोली जिल्ह्यातील हिरापूर गुरवडा या भागात विमानतळाच्या विरोधात या अगोदर गावकरी होते, परंतु आता आंदोलनात विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. हिरापूर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आहे. 1 ते 7 पर्यंत वर्ग आहेत आणि मोठी पटसंख्या असलेली शाळा आहे. यात हिरापूर आणि गुरवडा येथील विद्यार्थी जे आहेत ते शाळेला न जाता पहिल्या दिवसापासून बहिष्कार करत आहेत आणि मोठ्या संख्येत शाळकरी विद्यार्थी किंवा गावकरी जे आहेत आपण दृश्यामध्ये बघू शकतो. हे सर्व गावकरी जे आहेत शेती आमची, माती आमची, निर्णय घेण्याचे अधिकारही आमच्या, असे हे बॅनर्स घेऊन आंदोलन करत आहेत. आणि शाळेला जाण्यासाठी विरोध विद्यार्थ्यांनी दर्शवलेला आहे. लहान मुलं बाळ असतील किंवा 7वीपर्यंत शिकणारे जे विद्यार्थी आहेत ते इथे विरोध करत आहेत. मोठ्या संख्येत पालक वर्ग जे आहे ते दिसत आहे दृश्यामध्ये आणि पालक वर्ग या विद्यार्थ्यांच्या समर्थनात आहेत. आपल्या सोबत विद्यार्थी आहेत जे आंदोलन करत आहेत किंवा शाळेवर बहिष्कार करत आहेत. बेटा, तू कोणत्या वर्गात आहे, नाव सांग आणि शाळेला म्हणजे कोणत्या मुद्द्यावर बहिष्कार करत आहात? माझं नाव आहे दक्षताजी जगते. मी 7व्या वर्गात शिकतो. हां, आमच्या शेतीवर जो विमानतळ होणार आहे तो रद्द करा, मग आम्ही शाळेत जाणार आहे. तुम्ही असा निर्णय घेतलेला आहे. हो. छोटू, तू कोणत्या वर्गात आहे? आणि हां, इकडे बघ. हे शाळेला तुम्ही काहून बहिष्कार करत आहात? जमीन आम्हाला करा. जमीन पाहिजे. तर जमीन जात आहे तुम्हाला कोण म्हटले? असे सरकार म्हणले, ते हां. कलेक्टर आले होते हां, आमच्याकडे. आम्हाला म्हणले ते सरकारचं म्हणजे सरकार म्हणले हे आमची जमीन आम्ही नीट तर आपण बघू शकतो इथील विद्यार्थी जे आहेत ते विरोध दर्शित आहेत. आणि सध्या आपल्यासोबत इथे स्थानिक आहेत आणि उपसरपंच सर आहेत. सर, इकडे या थोडा. हे कोणते मागणी आहे आणि शाळकरी विद्यार्थीही बहिष्कार करीत आहेत शाळेला, काय म्हणाल? आमचा एकच म्हणणं आहे की गेल्या 2 महिन्यापासून आमचा हा लढा चालूच होता आणि जे विमानतळासाठी विमानतळ इथं मंजूर असल्यामुळे आम्ही आंदोलन 2दा केलं, पत्रकार परिषद घेतलं, कलेक्टरला निवेदन दिलं. एवढंच नव्हे तर आम्ही मुंबईला जाऊन विधानसभेमध्ये सुद्धा आमचा आवाज उठवायला लावलं. राज्यपालाकडे गेलं, राज्यपालांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिले. परंतु सरकारचा डाव आम्हाला पुन्हा समजून आला की आता या 17 जूनला एक त्यांचा महाराष्ट्र विमान प्राधिकरणाचा एक टेंडरचा ऑनलाईन झाला आणि तो 2 तारखेला टेंडर होणार आहे. की ते टेंडर असं आहे की त्याची इथली काही जमीन आहे ते एक्वायर करण्यासाठी त्यांना एक प्रायव्हेट एजन्सी नेमायचं आहे. अशा पद्धतीचं ते टेंडर असल्यामुळे आम्हाला वाटतं शेती आहे आणि शेतीतून आमचं उत्पन्न आहे म्हणून आम्ही शिक्षणसुद्धा शिकवू शकतो. जर आमची शेतीत जात असेल तर शिक्षण कोण्या कामाचं, किंवा आमचा गाव जात असेल तर मग आम्ही इथं राहण्यायोग्य आम्ही आहोत नाही, आम्हाला भटकंती करावं लागेल, मग शिक्षण कोण्या कामाचा. म्हणून असा एक निर्णय झाला की जोपर्यंत आमचा अधिग्रहण रद्द होत नाही तेथपर्यंत आम्ही शाळेतच जाणार नाही आणि शाळेत आमच्या मुलांना जाऊ देणार नाही असं ठरलं. तर आपण बघू शकतो गंभीर विषय आहे. शाळेतील विद्यार्थी जे आहेत ते बहिष्कार करत आहेत आणि 30 तारखेपासून शाळा सुरू झाली. आज 3रा दिवस आहे आणि शाळाकरी विद्यार्थी बहिष्कार करत आहेत. आपल्यासोबत पालक वर्ग आहेत. पालक वर्ग, ताई, नेमका काय म्हणाल? छोटे छोटे मुलं जे आहेत ते स्वतःच्या गावातील जमिनीसाठी आंदोलन करीत आहेत, काय म्हणाल? सर, आम्हाला मुलांचं शिक्षण म्हणजे काय हा अर्थ सगळं समजलं आहे. आम्ही पण शिक्षण घेऊनच एवढे म्हणजे चारचौकामध्ये बसून आम्हाला बोलतो सुद्धा येतं. शिक्षण म्हणजे हा एक भविष्य आहे मुलांचं. समोर ते आपल्या स्वतःच्या पायावर उभे सुद्धा होऊ शकतात. पण आमची एवढीच इच्छा आहे की जोपर्यंत जमीन अधिग्रहणाचा हा जिहार आहे तोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही ह्या मुलांना शाळेत बिलकुल पाठवत नाही. आपण बघू शकतो पालक वर्ग ही आक्रोशात आहेत आणि सध्या जे आहे हा मुद्दा जिल्हा प्रशासनावर गाजलेला आहे आणि राज्य सरकार याची दखल घेतली पाहिजे. कारण की या अगोदरही शेतकऱ्यांनी खूप मोठं आंदोलन केलं होतं. आता सध्या जे आहेत शाळाकरी विद्यार्थी शाळेत न जाण्यासाठी बहिष्कार करीत आहेत, शाळेवर बहिष्कार करत आहेत आणि जोपर्यंत GR रद्द होणार नाही तोपर्यंत विद्यार्थी बहिष्कार करत राहणार, अशी विद्यार्थ्यांची किंवा विद्यार्थ्यांचे पालकांची भूमिका आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 हिरापूर, गडचिरोली.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.